भारत सरकारच्या पर्यावरण विभागामार्फत देशभर स्वच्छ भारताचं उद्दिष्ट सफल होण्यासाठी प्लास्टिक कचरा मुक्त शहर असा कार्यक्रम आम्ही राबवण्याचं ठरवलंय आणि त्यासाठी पुण्यापासून एक सुरुवात करतो आम्ही। 13 फेब्रुवारी 2016 ला प्लास्टिक कचरा मुक्त पुणे हे अभियान सुरुवात होईल। आज या संबंधातली एक बैठक इथे झाली, त्याला पालकमंत्री गिरीश बापट, अनेक आमदार, खासदार, शिक्षण संस्थांचे संचालक, वर्तमानपत्रांचे संपादक, प्लास्टिक रिसायकल करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी, कचरा वेचक संघटनांचे प्रतिनिधी, असे या प्लास्टिक कचऱ्याच्या संदर्भात जे जे घटक काम करतात, मराठा चेंबर, असे सगळे प्रतिनिधी उपस्थित होते आणि 1.5 तास चांगली चर्चा झाली। पुणे विद्यापीठाचे कुलगुरू गाडे, शासनाचे सर्व अधिकारी, कलेक्टर, जिल्हा परिषद सीओ, विभागीय आयुक्त, कमिशनर, महापौर सगळे होते आणि 13 फेब्रुवारीला पुणे शहरामध्ये शेकडो शाळा आणि कॉलेज यात सहभागी होतील आणि 1 लाखाहून अधिक विद्यार्थी शनिवार आहे यामध्ये भाग घेतील। हा कार्यक्रम 2 तासाचाच असेल। आपापल्या शाळेमध्येच लोक विकेंद्रित असेल, म्हणजे सगळे 1 लाख मुलं एका ठिकाणी येऊन त्याचा उपयोग होत नाही, त्यामुळे आपापल्या शाळा कॉलेजमध्ये एकत्र येतील। मुख्यतः 8वी 9वी 11वी आणि 13वीची मुलं विद्यार्थी, 8वी 9वी, कारण 10वी 12वीच्या परीक्षा असल्यामुळे त्यांना स्वेच्छेने कोणी आलं तर स्वागत आहे। 8वी 9वी 11वी 13वी, NCC, NSS, नेहरू युवा केंद्र, बाकीच्या युवा संघटना आणि स्वेच्छेने सहभागी होणारे अन्य विद्यार्थी, तर सर्व संस्थांनी संपूर्ण प्रतिसाद देऊन प्रत्येक संस्था 100% यात सहभागी होईल हे आज त्यांनी सांगितलं। त्या दिवशी कार्यक्रम असा असेल की 9 वाजता त्या शाळेमध्ये, कॉलेजमध्ये सगळे विद्यार्थी एकत्र येतील। एक पहिले 15-20 मिनिटाचं सगळं समजावून सांगणं आणि त्यांना हँड ग्लोव्ज देणं असं सगळं देण्यात येईल आणि ते दिल्यानंतर त्यांच्या 50-50 जणांच्या तुकड्या एकेका गल्लीमध्ये सगळेजण जातील आणि तिथे जो प्लास्टिक कचरा दिसेल तो उचलायचा, ही त्यातली मूळ कल्पना आहे। इट्स ओनली द कलेक्शन ऑफ प्लास्टिक वेस्ट विच इज इन द ओपन। आणि विशेषतः आपल्याला लक्षात आलं असेल, पुणे शहरात सुद्धा रस्त्यावर समजा महापालिकेचं रोजचं झाडणं होतं तेव्हा कमी दिसेल, पण काही रस्त्यांवर जास्त दिसतं आणि मोकळा भूखंड असला तर तिथे सगळं प्लास्टिकचा कचरा आहे। त्यामुळे हा प्लास्टिकचा कचरा उचलण्याची एक सवय लावायची। आम्ही हा प्रयोग गेल्या वर्षी 9 जानेवारीला शिरूरमध्ये केला। 20 शाळांमधली 5000 मुलं त्यात सहभागी झाली होती आणि त्यानंतर रत्नागिरीमध्ये हा प्रयोग केला, तिथे 6-7 हजार मुलं एकत्र आली आणि प्लास्टिक कचरा तिथल्या संघटनांनी ते कार्यक्रम ठरवले आणि मला बोलवलं होतं, मी गेलो होतो, पण
मला चांगला परिणाम असा दिसला की एका दिवसाचा हा कार्यक्रम न राहता हा संस्कार झाला. विद्यार्थी हेच बदलाचा मुख्य घटक असतो. घरामध्ये बदल, स्टुडंट्स आर द एजंट्स ऑफ चेंज. आणि म्हणून घरामध्ये बदल घडवायचा असेल, सवयीमध्ये बदल घडवायचा असेल तर विद्यार्थी हेच त्याचं नेतृत्व करू शकतात. म्हणून विद्यार्थ्यांनी हे करायचं. आणि यांनी एक तर स्वच्छतेचा संदेश जातोच, पण प्रत्यक्ष शहरामध्ये एक व्हिजिबल फरक होतो. आणि शिरूर आणि रत्नागिरीत परमनंटली आता फरक झाला आहे. म्हणजे गेले वर्षभर शिरूरमधला प्लॅस्टिकचा कचरा एकदम लक्षणीयरित्या घटलेला आहे. असंच रत्नागिरीतही दिसतं. म्हणजे हळूहळू हे सवयीमध्ये रूपांतर होतं. आज सगळे अधिकारी होते, त्यामुळे याचा पुढे फॉलोअप कसा करायचा, म्हणजे 13 फेब्रुवारीचा कार्यक्रम झाल्यावरही वर्षभर एक मोहीम ही चालवावी अशा स्वरूपाचं सुद्धा सगळ्यांनी सूचना केली. रेडिओ आणि सोशल मीडिया आणि निश्चितच टीव्हीच्या चॅनल्स, लोकल चॅनल्स या सगळ्या मार्फतही याचा प्रचार करण्यात येईल. प्लॅस्टिक असा जो कचरा जमेल त्याचं लगेच रिसायकलिंग होईल याच्या संबंधीची सुद्धा लिंकेजेस तयार करण्यात येतील. त्यामुळे हा या ठिकाणी असा कार्यक्रम ठरला. तर मला पूर्ण खात्री आहे की पुण्यामध्ये एक ऐतिहासिक कार्यक्रम होईल, एक चांगली सुरुवात होईल आणि चांगल्या सुरुवातीनंतर त्याचा पुढे फॉलोअपही होईल. आणि हा केंद्र सरकारच्या मार्फत सुरू होणारा कार्यक्रम असला तरी हा जनतेचा कार्यक्रम असेल. स्वच्छता हे जनतेचं आंदोलन होईल. आणि स्वच्छ भारतच्या कार्यक्रमाची हेच खरं यशस्वी सुरुवात असेल, कारण ती जन आंदोलन होईल. यामध्ये कचरा म्हणजे झाडू घेऊन कचरा साफ करणं हा कार्यक्रम नाहीये. हा फक्त प्लॅस्टिक कचरा उचलण्याचा कार्यक्रम आहे. आणि म्हणून तो एकत्र करून त्याची विल्हेवाट लावणं आणि या निमित्ताने एक मोठं एज्युकेशन होणं, नवे नियम होणं, असं सगळं त्यातून पुढे सुरुवात होईल. मला सांगायचं आहे ती एवढंच आहे. आज मराठा चेंबर जसं मी सांगितलं